आज बाजारातून मस्त हिरवीगार अशी पालक मिळाली. तर पालकाची भाजी तर नेहमीच खातो, तर म्हटलं आज जरा वेगळं काहीतरी ट्राय करूया. म्हणून आज मस्तपैकी पालकाची चाट करण्याचा विचार केला. चला आपण पटकन किचनकडे जाऊया आणि पालकाची चाट तयार कशी करायची ते मी सांगते. त्याच्या आधी सर्वात आधी तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. चला आपण पटकन पालकाची चाट बनवूया. सर्वात आधी आपल्याला पालकाला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. एका पातेल्यामध्ये आपण पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हिंग टाकायचं आहे आणि त्या हिंगाच्या पाण्यामध्ये आपल्याला पालकाला 1-2 तासासाठी बुडवून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने पालक पाण्यामध्ये भिजतोय तोपर्यंत आपण चिंचेची चटणी तयार करून घेतोय. तर चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे, त्यामध्ये गूळ घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर थोडंसं तिखट, थोडीशी धना पावडर, थोडीशी जिरा पावडर आणि थोडासा चाट मसाला टाकून घेतला आहे. तसंच सफेद तीळ टाकलेले आहेत. आता हे सर्व आपण मिक्स करून गॅसवर ह्याला कडवट ठेवणार आहोत. चिंचेची चटणी आपली तयार झालेली आहे. आता हिरव्या चटणीसाठी थोडंसं कोथिंबीर घेतलेली आहे. त्यामध्ये पुदिना आणि आवडीनुसार हिरव्या मिरच्या तसंच आल्याचे तुकडे घालून त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्यात. थोडासा अर्धा लिंबाचा रस घालून घेतलेला आहे. चवीला थोडंसं मीठ आणि थोडेसे जिरे घालून घेतलेत. त्याचबरोबर अर्धी वाटीवरून मी पापडी घातलेली आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून ही सरसरीत अशी हिरवी चटणी तयार करून घेणार आहोत. व्यवस्थित अशी आपण सरसरीत हिरवी चटणी तयार करून घेतलेली आहे. एका बाजूला आपली चिंचेची चटणीसुद्धा मस्त झालेली आहे. आता गॅस बंद करून घेऊया आणि पालकांच्या भजीची तयारी करून घेऊया. तर इथे मी जेवढे भजी करायचे तेवढ्या हिशोबाने आपल्याला चण्याचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण मीठ आणि हळद टाकलेली आहे. त्याचबरोबर थोडासा ओवा मी हातावर चोळून घेतला आणि तो टाकून घेतलेला आहे. त्यामध्ये पाणी घालत आपल्याला सैलसर असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली पानं ह्या पिठामध्ये व्यवस्थित अशी डीप होतील. एवढं सैलसर आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. सरसरीत असं पीठ तयार करा. अति पातळही नको आणि अति घट्टही नको, असं सरसरीत असं पीठ तयार करून घ्या. आता आपलं पीठ तयार झालेलं आहे. ह्या पिठामध्ये आपण अजिबात सोड्याचा वगैरे वापर केलेला नाही आहे. तरी पण आपले पालकाचे जे भजी आपण करणार आहोत ते मस्त टम्म फुगणार आहेत. अशा पद्धतीने सरसरीत असं पीठ तयार केलेलं आहे. आता हिंगाच्या पाण्यातून आपण हा पालक बाजूला काढून घेणार आहोत. एका बाजूला कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आता पालकाचं एक पान घ्यायचं आणि आपल्याला चण्याच्या पिठामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित असं घोळवून घ्यायचं आहे. असे चण्याच्या पिठात घोळवलेल्या पालकाला आपल्याला गरम गरम तेलातून मस्तपैकी डीप फ्राय करून घ्यायचं आहे. ह्या पिठामध्ये सोड्याचा वापर केलेला नाही, तरी पण आपले पालकाचे भजी अगदी टम्म फुगतात आहे. बघू शकता तुम्ही. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पालकाचे भजी तयार करून घ्यायचे. सर्व पालकाचे भजी आपले मस्तपैकी तयार झालेले आहेत. आता आपण चाट तयार करून घेऊया. बघू शकता किती टम्म आणि कुरकुरीत असा पालक तयार झालेला आहे आपला. आपण पाहिजे तर चाट न तयार करता असा सुद्धा भजी म्हणून खाऊ शकतो, पण आपण आज चाटचा प्रकार करणार आहोत ना. आता आपण पालकाची चाट तयार करूया. एका व्यक्तीसाठी लागतील तेवढी पालकाचे भजी घेऊन त्याच्यावर हिरवी चटणी घालून घेऊया. नंतर गोडसर असं दही घालून घेऊया. दही आंबट असता कामा नये आणि साखर नाही टाकायची, म्हणजे दही आंबट नसावं. त्याच्यावरनं मस्तपैकी चिंचेची जी चटपटीत चटणी केलेली ना आपण, ती घालून घेऊया. भाजलेल्या जिऱ्याची पावडर ह्याच्यावरनं घालून घेणार आहोत. त्याचबरोबर आता आपण ह्याच्यावर लाल तिखट घालून घेतलेलं आहे. आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट घाला, अन्यथा स्किपसुद्धा करू शकता. नंतर त्याच्यावरनं आपण नायलॉनची बारीक शेव जी मिळते ती घालून घेणार आहोत. झाली आपली मस्त चटपटीत अशी पालक चाट तयार. पाहिजे तेवढी चिंचेची चटणी घ्या आणि मस्तपैकी एन्जॉय करा. जर अख्खा पालक जर तुम्ही तोंडात अख्खा घेऊ शकत नसाल तर त्याचे आपण तुकडे करूनसुद्धा ही चाट आपण बनवणार आहोत. अशा पद्धतीने
एका पालकाच्या पानाचे आपण 2 तुकडे करून घेऊया आणि मस्तपैकी पालक चाट तर आम्ही एन्जॉय करतो, तुम्हीसुद्धा मस्त एन्जॉय करा. पालकापासून बनवलेली ही चाट तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तर कमेंटद्वारे नक्की मला सांगा हां, कशी वाटली ती रेसिपी.